नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन पॉवरफुल वेपन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत प्रोडक्ट जे की अगोदर आपण बघितलं होतं डिफरन्स बिटवीन ड्रग्स अँड मेडिसिन आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं होतं आणि व्हॉट इज मेन बाय ड्रग आणि व्हॉट इज मेन बाय मेडिसिन बघितलं होतं आपण. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये म्हणलं होतं की आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरला प्रोडक्ट बघणार आहोत. तरी आपण आता प्रोडक्टचा पॉईंट्स बघणार आहोत. प्रोडक्ट म्हणजे काय, त्याचे क्लासिफाईड किती टाईपमध्ये होतो आणि प्रोडक्ट मग ते किती टाईप्स असतात ते आपण बघणार आहोत. ड्रग म्हणजे काय आहे ते नेमकं. मग हा मेडिसिनल केमिस्ट्रीचा पार्ट आहे आणि ह्याचे मी हँडमेड नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. तुम्ही हे सेमिस्टर एक्झामसाठी पण वापरू शकता आणि जर तुमचे CSR नेटगेटसाठी पण याच्यातील बरेच काही म्हणजे हे आहेत ड्रग्स तुम्हाला CSR नेटगेटसाठी पण MCQ टाईपमध्ये क्वेश्चन्स विचारू शकतात. म्हणजे जसे की सेंट्रल नर्वस सिस्टीमला अटॅक कशापासून होतो, कशापासून तो डॅमेज होतो किंवा आपल्या बॉडीमधील त्याचे इफेक्ट काय आहेत, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात CSR नेटगेटसाठी. मग त्याच्यासाठी पण हे खूप हँडमेड नोट्स खूप महत्त्वाचे आहेत. हा प्रोडक्ट जो आहे, चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. याच्यामध्ये अ प्रोडक्ट इज अ medication or compound that after administration is metabolized into a pharmacologically active drug आहे. हा जो प्रोड्रग आहे तो मेडिकेशन आहे आणि तो कंपाऊंड पण आहे. मग ज्यावेळेस त्याचं आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन होतं झाल्यानंतर तो मेटाबोलायझड होतो. मेटाबोलायझड झाल्यानंतर तो फार्मास्युटिकली ॲक्टिव्ह ड्रग होतो. म्हणजे लॉजिकली म्हणजे ज्यावेळेस आपल्या तो बॉडीमध्ये जाईल त्यावेळेस जे मेटाबॉलिझम सोबत रिॲक्ट होऊन तो ॲक्टिव्ह ड्रग होतो. आणि ज्यावेळेस गरज आहे त्याच वेळेस, जसं की आता आपल्याला त्रास दुसरीकडे होतो, पर तो ज्यावेळेस आपल्या ब्लडमधून जिथे त्रास होतो तिथं जाईल, तिथून तो ॲक्टिव्ह होतो अशा प्रकारे. मग अजून एक डेफिनेशन आहे त्याच्यामध्येच. प्रोडक्ट्स आर फार्माकोलॉजिकली इनॲक्टिव्ह कंपाऊंड्स दॅट आर ट्रान्सफर्ड बाय द मॅमल सिस्टम इनटू अन ॲक्टिव्ह सबस्टन्स आयदर बाय केमिकल ऑर मेटाबॉलिक मीन्स. प्रोडक्ट जे असतात ते फॉर्मॉलॉजिकली इनॲक्टिव्ह असतात. मग ते जे कंपाऊंड आहे ते ट्रान्सफर होतात, म्हणजे की मॅमल सिस्टीमने त्याचे ते कंपाऊंड जे ट्रान्सफर झाले त्याच्यानंतर मॅमल सिस्टीमने जातात, ज्या ठिकाणी आपल्याला त्रास होतो त्या ठिकाणी जातात. मग तिथे गेल्यानंतरच ते ॲक्टिव्ह सबस्टन्समध्ये होतात. नाहीतर ते बाय केमिकल किंवा मेटाबॉलिक सबस्टन्स असल्यासारखे ते आपल्या ब्लडमध्ये ट्रान्सफर होत राहतात. मग तशाच प्रकारे अजून एक आहे ऑरमध्येच म्हणून. 3 आहेत त्याचे. तिन्ही प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेत आहोत. Prodrugs are compounds that are pharmacologically inert but converted by enzyme of chemical action to the active form of drugs of near their active site. हा प्रोड्रग्स जो आहे तो कंपाऊंड आहे. कसा? फॉर्मॉलॉजिकली. मग जसे की इनलेट बट कन्व्हर्टेड तो एन्झाईम. ज्यावेळेस तो कन्व्हर्टेड करतो एन्झाईममध्ये त्यावेळेस केमिकल ॲक्शन काय होते, ज्यावेळेस ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कधी येतात ड्रग, ज्यावेळेस आपली ॲक्टिव्ह साईट येते, म्हणजे ज्यावेळेस आपला कुठला आजार असतो, जसं की आता आपल्याला आजार बरा करण्यासाठी आपण टॅब्लेट्स घेतो. जर आपला आता हाताचं हाड जर मोडलं त्या ठिकाणी गेली हे ड्रग्स जर आपला बॉडीमध्ये, मग इथल्या ॲक्टिव्ह साईटमध्येच ते ओपन होतात आणि तिथेच ते रिॲक्शन व्हायला सुरू होतात. त्यालाच आपण प्रोड्रग्स अशा प्रकारे म्हणतो. हे 3 आधी आहेत. तुम्हाला जी सोपी वाटेल ते तुम्ही लिहू शकतात किंवा तिन्ही पण लिहू शकतात. हे जसं की आता बघा, कन्व्हर्जन ऑफ ॲन ॲक्टिव्ह फॉर्म मे बी केमिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे याच्यामध्ये. ॲक्टिव्ह फॉर्म म्हणजे कशा प्रकारे केमिकल ट्रान्सफॉर्मेशन होतं ते सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. मग याच्यामध्ये बघा, प्रोडक्ट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. मग फर्स्ट काय आहे, कॅरियर लिंक्ड प्रोडक्ट आणि दुसरा आहे बायोप्रिकर्सल प्रोडक्ट. हे 2 टाईप्स आहेत. मग याचं एक्झाम्पल बघूयात आपण. हा एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे, जो की लिओडोपा इज यूज्ड टू ट्रीट पर्किन्सन सिंड्रोम. कन्व्हर्जन ऑफ प्रोडक्ट टू इट्स ॲक्टिव्ह फॉर्म इज ऑफ्टन कॅरियर्ड आउट बाय मेटाबोलायझिंग एन्झाईम विथ बॉडी. ज्यावेळेस लिओडोपा जो यूज करतो आपण ट्रीट कशासाठी, पर्किन्सन सिंड्रोमसाठी करतो. मग त्याचं कन्व्हर्जन आपण प्रोडक्टमध्ये कशा प्रकारे करतो, ज्यावेळेस ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जो असतो ऑफन ज्यावेळेस मग कॅरेट करतो, मेटाबॉलिझम असतात आपल्या एन्झाईम बॉडीमध्ये आणि तिथे तो ॲक्टिव्ह होतो, त्यालाच आपण प्रोडक्ट म्हणतो. एक्झाम्पल देऊन तुम्हाला हे इथं एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण बघूयात कॅरियर लिंक्ड प्रोडक्ट बघणार आहोत अगोदर. आता कॅरियर लिंक्ड प्रोडक्ट मध्ये काय आहे बघा, दीज आर ड्रग्स दॅट हॅव बीन अटॅच्ड
थ्रू मेटाबॉलिकली लेबल लिंकेज टू अनादर मॉलिक्यूल. ज्यावेळेस ते मेटाबॉलिकली दुसऱ्या लिंकेज होतात अनादर मॉलिक्यूललाच, त्यालाच आपण कॅरियर लिंक्ड प्रोड्रग म्हणतो. जसे की द प्रोड्रग मायोटी इज नॉट नेसेसरी फॉर ॲक्टिव्हिटी बट मे इम्पार्ट some desired property to the drug such as increased lipid water solubility or site directed delivery. आता हेप्टो कॉन्सन्ट्रेट आहे आपल्याजवळ, जे की ऑर्गन असतात हॅव ग्रेट इफेक्ट. जे ते आहेत ते चांगल्या प्रकारे आपले ग्रेट ऑर्गन्स असतात, इफेक्ट चांगल्या प्रकारे ते देऊ शकतात. मग इथे बघा, बाय जनरेटिंग प्रोड्रग इन्क्रीज्ड ॲब्सॉर्प्शन्स, डिक्रीज इन पेन, द साईट ऑफ इंजेक्शन, elimination of unpleasant taste, decreased toxicity etc. हे काय झालं, जनरेटिंग प्रोडक्टची ही झाली. त्याच्यामध्ये काय होतं, जनरेटिंग प्रोडक्ट करतो तो, आणि इन्क्रीज ॲब्सॉर्प्शन म्हणजे ओढून घेण्याची क्षमता ठेवतो. मग डिक्रीज द पेन द साईट, इंजेक्शन जे असतो का तो, आणि इलिमिनेशन ऑफ अनप्लीझंट टेस्टमध्ये तो करतो, आणि डिक्रीज टॉक्सिसिटी म्हणजे तो आपल्या शरीरातली टॉक्सिसिटी कमी करतो. मग तसेच बघा, मेटाबॉलिकली लेबल लिंकेज इझिली डिस्ट्रॉय लिंकेज बाय मेटाबॉलिक रिॲक्शन. याच्यामध्येच एक्झाम्पल आहे क्लोरोॲम्फेनिकॉल, जे की अँटीबॅक्टेरियल असणार आहे, आणि हा आपण यूज करतो कॅरियर लिंकेज प्रोडक्टचं एक्झाम्पल म्हणून, आणि त्याचे थोडे पॉईंट्स आहेत. मग काय करायचं, अगोदर कॅरियर लिंकेज प्रोडक्ट म्हणलं ना, हा कॅरियर लिंकेज प्रोडक्ट हा फर्स्ट पॉईंट, आणि दुसरा बायोपर्सिवरतेचा हा दोन लिहू शकतो आपण, आणि त्याचं एक एक्झाम्पल घेऊ शकतो. आता ही रिॲक्शन आहे, अशा प्रकारे त्याची रिॲक्शन होते. ही रिॲक्शन तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये विचारली जाऊ शकते. ही रिॲक्शन लिहू शकता तुम्ही. इथे बघा काय केलेलं आहे, ज्यावेळेस इथं हा जो आहे इथं ओ निगेटिव्ह आहे, याच्यावरती रिॲक्शन करून इथं फक्त हा ग्रुप लिव्हिंग करून ओ एच केलेला आहे, आणि हा ओ इथे निगेटिव्ह हा जसं तसं ॲज इट इज ग्रुप बाहेर निघाला आहे, इथं ओ एच अटॅच झालेला आहे. हे दोन प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट आपल्याला भेटलेले आहेत. तर बघा, here active drugs binds to the pro-moiety of carrier by labile linkage to another molecules. The administration of drugs apparently may causes pain of the site of injection, specifically if the drug being precipitate out and damage the surrounding tissues. आता next बघा, chloroamphenicol has low water solubility. The succinate ester was helped to increase the water solubility and facilitates parenteral administration. The succinate ester itself an inactive antibacterial agent, so it must be converted into chloroamphenicol. This conversion occurs in plasma of blood. The ester hydrolysis can be characterized by esterase enzyme present in large amount in प्लाझ्मा. हे जसं की आपण क्लोरोॲम्फेनॉकॉलचं हे एक्झाम्पल घेतलेलं आहे, त्याच्यावरती हे थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. तरी आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, बायो प्रिकर्सर लिंकेज. ते बघूयात आपण. याच्यामध्ये बघा, बायो प्रिकर्सर प्रोडक्टमध्ये काय होतं, आता आपण बघितलं अगोदर कॅरियर लिंक्ड प्रोडक्टमध्ये काय होतं, आता इथं बायो प्रिकर्सर प्रोडक्टमध्ये बघणार आहोत आपण. इथं बायो प्रिकर्सर प्रोडक्ट टू नॉट सर्टन अ कॅरियर pro-moiety but rather contain latent functionality that is metabolically or chemically transformed to active drug molecule. This type of activation involves oxidation, reduction and phosphorylation. हे झालं बायो प्रिकर्सर प्रोडक्ट झालेला आहे. याच्यामध्ये प्रोडक्ट असतो जो की कशातच कंटेन नसतो, परंतु तो प्रोमायटी घेतो, आणि ते कशासाठी, फंक्शनॅलिटीसाठी घेतो, आणि मेटाबॉलिकली आणि केमिकली ट्रान्सफॉर्मेशन करतो तो, आणि जो ॲक्टिव्ह ड्रग होऊ शकतो. आणि त्याची टाईप कशी असतात, ॲक्टिवेशन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शनची आणि फॉस्फरायझेशनची असतात. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण लिओडोपाचं बघितलं होतं आता जस्ट. लिओडोपा इज यूज टू ट्रीट पर्किन्सन सिंड्रोम. पर्किन्सन सिंड्रोम म्हणजे CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती जो हा पर्किन्सन सिंड्रोम आहे, कशा डिसऑर्डर असते सेंट्रल नर्वस सिस्टीमची, त्याच्यासाठी हा यूज केलेला असतो. अफेक्ट्स द मुवमेंट, ज्यावेळेस डिसऑर्डर असते आपल्या मुवमेंटवरती अफेक्ट करतो हा लिओडोपा. लिओडोपा इज अ प्रोडक्ट फॉर न्यूरोट्रान्समीटर डोपामाइन. हा लिओडोपा जो आहे तो कसा आहे, प्रोडक्ट आहे, आणि न्यूरोट्रान्समीटर डोपामाइन आहे. मग डोपामाइन इज टू अ पोलार टू द क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर बट द इज अ ट्रान्सपोर्ट सिस्टीम द
अमायनो ॲसिड सच ॲज लिओडोपा. डोपामाइन जो कसा आहे तो पोलार असणार आहे आणि क्रॉस ब्लड ब्रेन जो असतो बॅरियर करायचा त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टीम असतो जो की अमायनो ॲसिड सच ॲज अ लिओडोपा. याच्यामध्ये बघा वन्स बी प्रोडक्ट्स एंटर्स द ब्रेन इट डिकार्बोक्सिलेट टू ॲक्टिव्ह ड्रग्स डोपामाइन. ज्यावेळेस प्रोडक्ट एंटर करतात त्यावेळेस ब्रेन कसा होतं डिकार्बोक्सिलेट होतो. मग त्यावेळेस ॲक्टिव्ह ड्रग जसे की तो ॲक्टिव्ह कशापासून होतो डोपामाइनपासून होतो. आता हे काय झालं लिओडोपाचं स्ट्रक्चर आहे हे. मग हे ब्लड ब्रेन बॅरियर आहे म्हणजे हा मेम्ब्रेन आहे इथं असे केलेली. याच्या पुढे हे कंटिन्यू रिॲक्शन असते पण थोडं स्पेस पुरत नसल्यामुळे मी इथं जागा होत नसल्यामुळे इथे मी खाली घेतलेला आहे. हा जो आहे इनॲक्टिव्ह आहे आणि हा डोपामाइन जो आहे तो ॲक्टिव्ह आहे. ज्यावेळेस तो अमायनो ॲसिड असतो त्यावेळेस तो लिओडोपा हा ॲक्टिव्ह होतो. ज्यावेळेस डिकार्बोक्सिलेट होतो त्यावेळेस तो डोपामाइन ॲक्टिव्ह होतो आणि तो काय होतो इनॲक्टिव्ह असतो अगोदर लिओडोपा. आपण आता बघितलं बायो प्रिकर्सर प्रोडक्ट भेटलं. आता याच्यामध्येच म्युच्युअल प्रोडक्ट बघणार आहोत. ते प्रोडक्टचे टाईप बघितलेत कॅरियर लिंक्ड आणि हा प्रिकर्सर. आता याच्यामध्येच प्रोडक्टमध्येच अजून एक म्युच्युअल प्रोडक्ट आहे आपण ते बघणार आहोत. द म्युच्युअल प्रोडक्ट आर द प्रोडक्ट इन विच कॅरियर ऑल्सो हॅज ॲक्टिव्हिटी. तो काय होतं म्युच्युअल प्रोडक्ट जो असतो तो प्रोडक्टपासून कॅरियर करण्यासाठी तो ॲक्टिव्हिटी असतो. हा इस्ट्रामस्टिन असतो जे की इस्ट्रामस्टिन आहे. हा इस्ट्रामस्टिनचं स्ट्रक्चर आहे. तुम्ही हे स्ट्रक्चर्स लक्षात ठेवू शकतात आणि हे एक्झाममध्ये विचारलं जातं. मग त्यावेळेस हायड्रोलासिस होतं मग त्यावेळेस नॉन मस्टर्ड मग त्याच्यानंतर हा इस्ट्राडायल होऊ शकतो. अशा प्रकारे रिॲक्शन होऊन इस्ट्रामस्टिन मग त्याच्यानंतर हायड्रोलासिस होऊन हा इस्ट्राडायल तयार होतो. इट इज अँटी कॅन्सर एजंट अँटी इनॅन्शोप्लास्टिक एजंट. हा कसा आहे कॅन्सर एजंट आहे आणि अँटी इनॅन्शोप्लास्टिक एजंट पण आहे. मग त्याच्यामध्येच बघा इज युजर ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर हॅव्हिंग सिडल इफेक्ट. ज्या वेळेस आपल्याला सिडल इफेक्ट असतात कॅन्सरचे त्यावेळेस याचं वापर केलं जातं इस्ट्रामस्टिनचं किंवा इस्ट्राडायलचं. हा तुम्हाला MCQमध्ये विचारलं जाऊ शकतं की अँटी कॅन्सर किंवा अँटीओप्लास्टिक एजंट कोणता ड्रग आहे. मग त्यावेळेस तुम्ही इस्ट्रामस्टिन किंवा इस्ट्राडायल हे लिहायचं आहे. इस्ट्रामस्टिनला हायड्रोलॉसिस केल्यानंतरच आपल्याला इस्ट्राडायल भेटतं. मग तिथे ऑप्शनमध्ये बघायचं जर इस्ट्रामस्टिन असेल तर इस्ट्रामस्टिन नसेल तर इस्ट्राडायल. मग तो काय करतो ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते ओरली करतो. मग इट इज कंपोज्ड ऑफ इस्ट्राडायल अँड नॉर्मस्टर थ्रू कार्बोमेट्स लिंकेज असणार आहे त्याच्यामध्ये. द नॉन मस्टर ॲक्ट्स ॲज अन अल्कलायटिंग एजंट अँड एक्झर्ट सायक्लोटॉक्सिक इफेक्ट असणार आहे. इट बिकम्स ॲक्टिव्ह अँड पार्टिसिपेट अँड अल्कलायझेशन DNA. इट फ्रॉम सायक्लिक रिंग इंट्रामॉलिक्युलर डिस्प्लेसमेंट ओरली बाय अमाइन इट फ्रॉम सायक्लिक रिंग. ज्यावेळेस ॲक्टिव्ह साईटला पार्टिसिपेट केलेले असतात त्यावेळेस अल्कलायझेशन होतं DNAचं. मग त्याच्यापासून आपल्याला कशी सायक्लिक रिंग भेटते मग त्याचं इंट्रामॉलिक्युलर डिस्प्लेसमेंट होतं. मग त्याच्यामधून आपल्याला अमाइन इट फ्रॉम अ सायक्लिक रिंग ही फॉर्म होते. मग याच्यामध्ये जे द अझाडिनियम ग्रुप्स दे अल्कालायटेड DNA वन्स इट इज अटॅच्ड बाय न्यूक्लियोफिलिक सेंटर ऑफ ग्वानाइन बेस. तुम्ही DNAमध्ये बघितलंच असेल ॲडेनाइन ग्वानाइन असे बेस असतात. DNAचं स्ट्रक्चर बघितलंच असेल तुम्ही ते नक्की पहा म्हणजे त्याची तुम्हाला कळेल ग्वानाइन ॲडेनाइन काय असतं ते. द स्टेरॉइड पोर्शन ऑफ ड्रग्स हेल्प्स टू कॉन्सन्ट्रेटेड इन प्रोस्टेट. द फॉस्फेट ग्रुप्स हेल्प्स टू क्लिनिकली ॲडमिनिस्ट्रेशन. दस बोथ स्टेरॉइड्स मस्ट स्टार्टेड पोजेस ॲक्टिव्हिटी देअरफॉर इस्ट्रामस्टिन म्युच्युअल प्रोडक्ट असणार आहे. त्याच्यामध्ये कशाप्रकारे स्टेरॉइड पोर्शन असतो ते सांगितलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन कशाप्रकारे प्रोस्टेटमध्ये होतं त्याचं आणि फॉस्फेट ग्रुपला अटॅच असतात DNA ह्याच्यामध्ये. मग ते कशाप्रकारे हेल्प करतात क्लिनिकली ॲडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी आणि ते बोथ स्टेरॉइड्स असतात जसं की मस्ट स्टार्टेड प्रोसेस असतात ते कशाप्रकारे इस्ट्रामस्टिनला म्युच्युअल प्रोडक्ट तयार करतात ते इथे सांगितलेलं आहे या प्रोडक्टमध्ये. तरी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपला हाचा प्रोडक्टचा हा पूर्ण व्हिडिओ लेक्चर कंप्लीट झालेला आहे. आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये गोनिस्ट आणि अगोनिस्ट बघणार आहोत अगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट बघणार आहोत. तरी तुम्ही ते नक्की पहा आणि ते पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओज पडले तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जातील. आणि खूपच महत्त्वाचे व खूपच युजफुल असणारे नोट्स आहेत आणि हे चांगल्या रेफरन्स बुकमधून काढलेले नोट्स असणार आहेत. त्यामुळे तुम्ही प्लीज हे नोट्स तुम्ही उपयोग करू शकता. धन्यवाद.